मिरजमधील हॉस्पिटल मेडिकल साखळीवर प्रश्नचिन्ह, औषधांच्या अवास्तव बिलांची चौकशी करण्याची मागणी। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी रुग्णांना विशिष्ट मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर आता मिरजमधील काही नामांकित रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रुग्णांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून औषधांच्या अवास्तव बिलाबाबत तसेच रुग्णालयाशी संलग्न मेडिकल स्टोअर्सच्या व्यवहाराबाबत चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिरजमधील एका नामांकित रुग्णालयात एक कडकलक्ष्मी अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले। संबंधित रुग्णाच्या उपचाराचे बिल सुमारे 1.50 लाख रुपये तर औषधाचे बिल तब्बल 3.50 लाख रुपये आकारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून औषधांच्या किमती आणि खरेदी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही रुग्णालये विशिष्ट कंपन्यांकडून थेट औषधाचा साठा मागवून स्वतःच्या मेडिकल स्टोअरमधून विक्री करतात। त्यामुळे ती औषधे इतर मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध नसतात। परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पर्यायच उरत नाही आणि रुग्णालयाने सांगितलेल्या ठिकाणाहूनच औषधे खरेदी करावी लागतात। यामुळे औषधांच्या किमतीमध्ये पारदर्शकता राहत नसल्याचा आरोप होत आहे। याशिवाय काही मेडिकल स्टोअर्समध्ये परवानाधारक फार्मासिस्ट अनुपस्थित असणे, औषधाच्या साठ्याची नियमित तपासणी न होणे तसेच कालबाह्य औषधांच्या विक्रीबाबतही नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत। या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देणार असून रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्स यांच्यातील व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। आरोग्य सेवा ही रुग्णांसाठी दिलासा देणारी असावी, आर्थिक शोषणाचे साधन नव्हे। त्यामुळे रुग्णांचे हक्क, औषधांची गुणवत्ता, किमतीतील पारदर्शकता आणि वैद्यकीय नैतिकता जपण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत।